जय श्रीराम. हर हर महादेव. मी सचिन पाटील. एक मुद्दा समोर आला जरांगे पाटलांच्या उपोषण मागे घेतल्यानंतर. तो मुद्दा असा होता की जरांगे पाटलांचा जो संबंध शरद पवार आणि डाव्या फुटीरवादी संघटनांशी जोडण्याचा जो आटोकाट प्रयत्न चालू आहे, त्या प्रयत्नातलाच एक प्रयत्न म्हणू आपण त्याला. तो म्हणजे भांडारकर प्राच्यविद्या केंद्र जे होतं, त्या भांडारकर इन्स्टिट्यूटवर झालेल्या हल्ल्याचा संबंध मनोज जरांगे पाटलांसोबत जोडणे. आणि हे जसं झालं तसं एक आयती संधी मला चालून आली. मला या विषयावर बऱ्याच दिवसाचं बोलायचं होतं. मला कारण सापडत नव्हतं किंवा मी टाळत होतो. जसं त्याला म्हणतात आपलेच दात आणि आपलेच ओठ. जसं सगळ्यांना माहिती आहे की हिंदुत्ववादी म्हटला की तो भाजपा असतो. त्याच्या कुठंतरी त्याच्या मनामध्ये भाजपाबद्दल एक चांगली सकारात्मक भावना असते. माझ्याही मनात आहे. मी माझ्या सगळ्या गोष्टी मी ओपनली कबूल करतो, कारण मी कोणाच्या बापाला घाबरत नाही आणि मी माझी निष्ठा कोणाच्याही खुंटीला बांधलेली नाही. भाजपा सत्तेत असावी अशी आमची इच्छा आहे, हे मी वारंवार बोलून दाखवलेलं आहे. पण सोबतच मी भाजपाचे दोष सुद्धा दाखवतो. ही गोष्ट बऱ्याच लोकांना खटकते आणि हेच एक कारण आहे की माझ्या चॅनलचा त्या म्हणजे मानाने, त्या तुलनेत प्रचार प्रसार होत नाही. भाजपाचा IT सेल असं काहीच नाही असं लोक म्हणतात. यांचे IT सेल प्रमुख पण आहेत. यांच्या IT सेलसाठी लोक काम पण करतात, पण IT सेल नाही आहे भाजपाचा, असा एक प्रचार जोराचा केला जातो. तर भाजपच्या IT सेलला बऱ्याचदा ही गोष्ट खटकते. तर आजचा जो आपला विषय आहे याच्यात मी वाभाळे काढणार आहे. मी सगळंच काढणार आहे आणि मी चॅलेंज करतो. माझं हे खुलं आव्हान आहे. कोणीही माईकलाल त्याने माझा कुठलाही मुद्दा यातला खोडून दाखवावा. तुम्ही जरांगे पाटलांवर आरोप करताय की बाबा हा माणूस भांडारकर इन्स्टिट्यूशन फोडण्यामध्ये तिथे हजर होता किंवा त्या आंदोलनामध्ये जरांगे पाटील होते, असा तुम्ही आरोप करताय. सर्वप्रथम तेव्हाची त्या 72 जणांची यादी जी तत्कालीन वृत्तपत्रामध्ये आलेली आहे, जी आता समाज माध्यमावर बऱ्याच लोकांनी टाकलेली आहे, ती यादी तुम्ही बघून घ्या. पॉज करून बघा, स्क्रीनशॉट काढून ठेवा, त्याच्यामध्ये नाव शोधा. जरांगे पाटलाचं कुठं सापडतंय, म्हणजे डायरेक्ट इन्व्हॉल्वमेंटबद्दल बोलतो मी, प्रत्यक्ष हल्ल्यामध्ये. दुसरी गोष्ट, जी गोष्ट कोणाकडेही नाही आणि जे कोणीही आतापर्यंत समाज माध्यमांवर टाकलेली नाही, ती म्हणजे त्या 72 जणांचे फोटो. ते सुद्धा मी तुम्हाला टाकतोय. 2004चे ते फोटो आहेत. 2004 म्हणजे आज जरांगे पाटलांचं वर्ष 41 वर्ष आहेत. तर ते 2004ला 20-21 वर्षाचे असतील, 20-21 वर्षाचे. त्याच्यामुळे ते 20-21 वर्षाचे असताना कसे दिसायचे काय, तर तुम्ही एक एक फोटो झूम करून बघा. या चेहऱ्यांमध्ये तुम्हाला कुठे जरांगे पाटील दिसत आहेत का? आणि या दोन्हीचं उत्तर जर तुमच्याकडे नाही असेल तरी सुद्धा आपण हे पकडून चालू की जरांगे पाटील हे भांडारकर इन्स्टिट्यूशनच्या हल्ल्यामध्ये प्रत्यक्ष नव्हते, तरी सुद्धा ते अप्रत्यक्षरित्या सहभागी होते त्या ॲगिटेशनमध्ये, त्या उद्रेकामध्ये, जेव्हा भांडारकरच्या विरोधामध्ये तो उद्रेक झाला. तर यामध्ये मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे की जरांगे पाटीलच काय, 2004चा काळ असा होता की त्या काळामध्ये विदर्भ मराठवाड्यामध्ये तळागाळापर्यंत एक बातमी पोचली होती, पत्रकं पोचली होती. प्रत्येक मराठ्याच्या हातात ते पत्रक होतं. ज्या पत्रकामध्ये आऊ जिजाऊंची बदनामी जेम्स लेनच्या पुस्तकामध्ये कशा पद्धतीने केल्या गेली आणि त्याला जबाबदार कोण आहे हे लिहिलेलं होतं. त्यामध्ये बाबासाहेब पुरंदरेंचं बामो पुरंदरे म्हणून नाव होतं आणि भांडारकर इन्स्टिट्यूशनचं त्याच्यामध्ये नाव होतं. आणि ह्या दोन गोष्टी तेव्हाच्या तळागाळातल्या विदर्भ मराठवाड्यातल्या प्रत्येक, खास करून मराठवाड्यातल्या, विदर्भाचा बराचसा भाग त्याच्यामध्ये होता. खास करून तो भाग जो मराठा सेवा संघाच्या कार्याने प्रभावित होता, म्हणजे अकोला, चिखली, सिंदखेड राजा हा जो भाग होता. त्यावेळेला मी इयत्ता 10वीला होतो त्या काळात. आणि तेव्हा मला सुद्धा आठवतं की हे प्रकरण किती तापलेलं होतं, की आऊ जिजाऊंचा अपमान झाला ही गोष्ट प्रत्येक सामान्य तरुणाला माहिती होती. आणि
तुम्ही म्हणताय की बाबा त्यामुळे पेटलेल्या तरुणांनी जो हल्ला केला त्याला ते तरुण दोषी आहेत. मी जे म्हणतो की बाबा पेटवणारा दोषी आहे तर पेटलेला तरुण दोषी का नाही, हे माझंच वाक्य आहे. की समजा एखाद्याच्या हातात दगड दिला तर त्याने तो दगड मारला तर दगड मारणारही दोषी आहे, हे माझंच वाक्य आहे. आता ह्याच वाक्यावर मी पुढे एक गोष्ट सांगतो की तरुण पेटले ते दोषी आहेत. ठीक आहे, ते तरुण होते, त्यांना दुसरं मार्गदर्शन नव्हतं. पण असं म्हणून तुम्ही स्वतःची जबाबदारी झटकू शकता का? संघ भाजपा त्यावेळी काय करत होतं हा माझा प्रश्न. खास करून भाजपा, संघ जाऊ द्या 2 मिनिटासाठी बाजूला ठेवू. भाजपाची त्यावेळी काय भूमिका होती हो, ज्यावेळी हे प्रकरण सुरू होतं? त्यावेळी भाजपाची अशी भूमिका होती की भाजपाच्या आमदारांमध्ये एक आमदाराचं नाव म्हणजे सौभाग्यवती रेखाताई खेडेकर, ह्या मराठा सेवा संघाच्या अध्यक्ष असलेले आपले पुरुषोत्तम खेडेकर यांच्या सुविद्य पत्नी होत्या. 3 वेळा हे पुरुषोत्तम खेडेकरांचे हे सगळे जे ही प्रकार आहेत, हे सगळी जी ही प्रकरणं आहेत, ही माहिती असून सुद्धा 3 वेळा भाजपाने त्यांना तिकीट देऊन स्वतःच्या पक्षावर निवडून आणलं. ह्याच्या मागचं कारण कधी कोणी विचारणार आहे का भाजपाला? की ज्या पद्धतीने तुम्ही आज जरांगे पाटलांवर दोष देताय, त्या पद्धतीने ते त्या मराठा सेवा संघाची विचारसरणीचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी जी यंत्रणा कार्यरत होती ती सुद्धा भाजपाचीच होती. हा माझा प्रत्यक्ष आरोप आहे. सगळी लोक जी होती ती सगळी त्यांच्या ताटाखालचं मांजर होऊन बसलेली होती. काय कारण होतं तुम्ही त्याला 3 वेळा तिकीट दिलं? हा प्रश्न कधी कोणी विचारतो का? आज तुम्ही जरांगे पाटलांसारख्या तरुणांवर तुम्ही आरोप करताय की बाबा हे तरुण पेटले. त्याच्या विरोधात काउंटर म्हणून तुम्ही काय केलं? तुमची कुठली संघटना, तुमची कुठली प्रचार यंत्रणा तिथं काम करत होती? उलट तुम्ही ह्याच विचारांना खतपाणी घालत होते. ते तर भलं हो आर आबांचं. आर पाटील तेव्हा जे आपले गृहमंत्री होते, त्या गृहमंत्र्यांचं भलं हो की त्यांनी याच्यावर अशी तात्काळ ॲक्शन घेतली ह्या भांडारकरवर हल्ला करणाऱ्यांवर की त्यांना सळो का पळो करून सोडलं. 72 पैकी 68च त्या शेवटी निकालापर्यंत जिवंत राहिले. जर्जर होऊन 4 जण मेली त्यातली. त्यांना एवढं खेटावं लागलं पोलीस स्टेशनमध्ये, एवढं खेटावं लागलं त्यांना न्यायालयामध्ये. ह्याची कोणाला कल्पना आहे का? माझे एक मित्र आहेत, त्यांचं नाव मी घेत नाही. बऱ्याचदा मी माझ्या पत्रकार मित्रांचं नाव घेतलं की ते नाराज होतात की आमचं नाव घेत जाऊ नका. त्या माझ्या पत्रकार मित्राने तिथे जाऊन त्यांच्या भेटी घेतल्या त्या कुटुंबांच्या. 72 पैकी बरे 14-15 कुटुंबाच्या त्यांनी भेटी घेतल्या. त्यानंतर त्यांनी तो रिपोर्टच थांबवला. इतकं विदारक चित्र होतं. इतके हाल झाले त्या पोरांचे, त्या 72 जणांचे, याची कल्पना सुद्धा आपल्याला नाही आहे. आणि ते केले आर आबांनी, ते केले आर पाटलांनी. आणि तुम्ही काय केलं हो? तुम्ही 2017 मध्ये कॉम्प्रोमाइज केलं. त्याच मराठा सेवा संघ. कॉम्प्रोमाइज मी शब्द वापरतो, लक्षात घ्या. कोणी मायकलाल, कोणाची माय व्हॅली असेल ना, त्यांना माझा हा मुद्दा खोडून दाखवावा. 2017 मध्ये बेशर्मासारखा आज तुम्ही ब्राह्मण कार्ड खेळताय ना फडणवीस साहेब, की ब्राह्मण म्हणून माझ्यावर दोषारोपण करतात. आणि तेच तमाम दलाल जे सगळे म्हणतात की ब्राह्मण आहेत हो आमचे गृहमंत्री म्हणून, त्यांच्यावर काय ना ब्राह्मण असल्यामुळे, त्या सगळ्या भामट्यांना मला सांगायचं आहे की त्यावेळेस तुमचं ब्राह्मणत्व कुठे गेलं होतं गाढवाच्यात? ज्यावेळी 2017 मध्ये तुम्ही गडकरी साहेबांसोबत त्या मराठा सेवा संघाच्या कार्यक्रमाची पायरी चढलात आणि तिथे तुमच्या तोंडावर जेव्हा तमाम त्या मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेडच्या सगळ्या प्रवक्त्यांनी तुमच्या तोंडावर जेव्हा ब्राह्मण समाजाच्या तोंडात शेण घातलं, जेव्हा ब्राह्मणांवर दोषारोपण केलं आणि तुम्ही तिथं मिटक्या मारत हसत होते, खूप राग आला तेव्हा लोकांना. जेव्हा अमोल मिटकरीने मम भार्या समर्पयामी म्हटलं आणि तिथे धनंजय मुंडे आणि इतर ते नेते हसत होते, तेव्हा मात्र लोकांना फार राग आला की बाबा यांना काही लाज वाटते का हिंदू धर्म? आणि ह्यांच्या लाजा कुठे गेल्या होत्या? गडकरींच्या आणि फडणवीसांच्या. जेव्हा ब्राह्मण समाजाला शिव्या देण्याच्या कार्यक्रमामध्ये हे जाऊन तिथं मुख्य अतिथी म्हणून जाऊन बसले. ठीक आहे, तुमच्याजवळ सत्ता होती, तुम्हाला प्रोटोकॉल होतं, जाणंच पडतंय. पण ह्या कार्यक्रमाला आणि तिथं जाऊन तुम्ही काय केलं? निधीची घोषणा केली. आणि निधीची घोषणा करून त्याचा अध्यक्ष कोणाला केलं? शेकडो कोटींचा निधी देऊन त्याचा अध्यक्ष परत कोणाला केलं? पुरुषोत्तम खेडेकर यांना. ह्या कुठला प्रोटोकॉल आहे? मुख्यमंत्री म्हणून तेव्हा तुम्ही मुख्यमंत्री होता, तुमची काय जबाबदारी होती? त्या कार्यक्रमावर तुम्ही जातीवादी ठपका ठेवू शकले असते की अशा जातीवादी कार्यक्रमांना जिथे एका जातीला टार्गेट केलं जातंय, अशा कार्यक्रमाला मी जाऊ इच्छित नाही असं तुम्ही बोलू शकले असते. पण स्वतःचं राजकारण वाचवण्यासाठी तेव्हा तुम्ही तिथं जाऊन बसलात, तिथं त्यांच्या मांडीला मांडी लावून बसलात. एक वेळ तर तुमचं प्रेम प्रकरण इतकं उतू गेलं मराठा सेवा संघासोबत. पुरुषोत्तम खेडेकर यांनी घोषणाच करून दिली की आपल्याला सत्तेत राहायचं असेल तर भाजपासोबत जावं लागेल.
तेव्हा तेव्हा तुमचं ते ब्राह्मणत्व कुठं गेलं होतं? ज्या व्यक्तीने त्याच्या लिखाणामध्ये अत्यंत गलिच्छ लिखाण केलेलं आहे, की ब्राह्मण नपुंसक असतात, ते थंड रक्ताचे असतात. त्यांच्या बायका बहुजनांच्या पोरांच्या, खास करून मराठ्यांच्या पोरांच्या मिठीत असतात आणि हे बघून ते फार खुश होतात. अशा घाण-घाण पॉर्नोग्राफिक कंटेंट लिहिणाऱ्या व्यक्तीच्या व्यासपीठावर जाताना आपली लाज आपण कुठं ठेवली होती? आपली लाज रियाजसोबत नाचत होती का शासकीय बंगल्यामध्ये? हा प्रश्न कधी कोणी विचारेल का? त्या मराठवाडा, विदर्भाच्या तरुणांच्या डोक्यावर तुम्ही जेव्हा खापरं फोडता, की बाबा हे तरुण पोरं डाव्या विचारसरणीच्या पवारच्या राजकारणामध्ये फसली. अरे त्या काळामध्ये मी सुद्धा स्वतः संभाजी ब्रिगेडचा कार्यकर्ता होतो. आज तो सचिन पाटील ज्याच्यावर संभाजी ब्रिगेडने हल्ला केलेला आहे, तो सचिन पाटील जो संभाजी ब्रिगेडच्या विरोधात एकमेव वक्ता आहे, जो सगळ्यात समोर येऊन बोलतो. तो सचिन पाटील ज्याने सर्वात जास्त संभाजी ब्रिगेडचं काम मातीत घातलेलं आहे. आज माझ्या संपर्कातले जेवढेही विदर्भ मराठवाड्यातील तरुण असतील, मराठा तरुण असतील, ते एकेकाळी संभाजी ब्रिगेडमध्येच होते. एक लक्षात घ्या. कोण त्या काळात संभाजी ब्रिगेडमध्ये होतं हे त्यांची चूक नाही आहे. तुम्ही कुठल्या सचिन पाटलाला तुम्ही निर्माण केलं नाही. तुम्ही कुठल्या सचिन पाटलाच्या विचारसरणीला खतपाणी घातलं नाही, ही तुमची चूक आहे. तुम्ही कुठल्या सचिन पाटलाला व्यासपीठ दिलं नाही, ही तुमची चूक आहे. आज काही लोक येऊन मलाच माझे डायलॉग सांगतात, "पाटील तुम्हाला माहीत आहे का, ब्राह्मण तो बहाणा आहे, मराठा असली निशाणा." मी म्हणतो, "अच्छा असं? कोण सांगितलं तुला?" म्हणते, "मी बरेच दिवस झाले ऐकतोय." म्हटलं, "हा माझाच डायलॉग आहे रे, मीच म्हटलं." "नाही, नाही, आम्ही 3-4 वर्ष." "अरे हे 6 वर्ष आधी बोललोय मी. 5 लाखाच्या वर तर लोकांनी बघितलंय." यांच्या संघटनेची नासधूस केली मी. आणि आज रोजी ही लोक येऊन सांगतायत, की जरांगे पाटलांचा संबंध हा संभाजी ब्रिगेडसोबत आहे. हे शरद पवारचे सोडलेलं आहे आणि सगळ्यात मोठा प्रश्न यांचा असतो, की हे आंदोलनं पवारांच्या कारकिर्दीमध्ये किंवा इतर याच्यामध्ये का होत नाहीत? तर परत तुम्ही जरांगे पाटलाबद्दल एवढी माहिती मिळवली, तर एक माहिती अजूनही मिळवायची होती, की त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कुठल्या नेत्याच्या विरोधात कधी आणि किती वेळासाठी आंदोलन केलं आहे? एवढी माहिती तुम्ही मिळवा. मी सांगत नाही, तुम्ही मिळवा. तुम्ही जा अंतरवाली सराटीला, तुम्ही तिथल्या लोकांनाच भेटा, जाऊन स्वतः काही काम करा आणि विचार करा, की कुठल्या साखर कारखान्याचे जे मालक आहेत, कुठले राष्ट्रवादीचे नेते आहेत, त्यांच्या विरोधात कुठल्या पद्धतीचं आंदोलन या जरांगे पाटलांनी केलेलं आहे. एखादा व्यक्ती तरुणपणी कुठल्या संघटनेत होता? मी मनसेचा तालुकाध्यक्ष होतो. काय म्हणणं आहे तुमचं? 2006 साली. आज माझा मनसेशी काही संबंध आहे का? बऱ्याचशा राजसाहेबांच्या वैचारिक भूमिका मला पटतात. अरे पण मी संभाजी ब्रिगेडमध्ये सुद्धा काम केलेलं आहे. तेव्हा मी पदाधिकारी नव्हतो. पण मी संभाजी ब्रिगेडच्या विचारांनी प्रेरित झालो होतो. ह्या विचाराचा, जेम्स लेनच्या विचाराचा प्रचार-प्रसार करून आवजीजाऊंची बदनामी झाली म्हणून लोकांची डोकी पेटवणारा, लोकांपर्यंत पोहोचणारा, त्यांना भांडारकर फोडायला प्रवृत्त करणारा, त्यानंतरही त्या गोष्टीचं समर्थन करणारा अमोल मिटकरी. त्या अमोल मिटकरीला तुम्ही त्या उत्तर प्रदेशमध्ये योगींच्या मांडीला मांडी लावून बसवता शिवजयंती साजरी करायला, इथून पाठवता. आपल्याला लाज वाटायला पाहिजे महाराष्ट्र भाजपाला, की आपण इथून आपला प्रतिनिधी म्हणून जर का अमोल मिटकरीला पाठवत असू, तर आपल्याला लाज वाटायला पाहिजे, की आम्ही इथं महाराष्ट्रामध्ये कुठल्या विचाराच्या विरोधात लढतोय. आणि अच्छा, तुमचं म्हणणं आहे, की बाबा हे आंदोलनं महाविकास आघाडीच्या काळात का झाले नाही? महाविकास आघाडीच्या काळामध्ये एक आंदोलन झालं. त्याच्यामध्ये तुम्ही तो पाळलेला कुत्रा गेला होता भुंकायला. एस-टी महामंडळाचं आंदोलन झालं होतं. एस-टी महामंडळाचं आंदोलन झालं, तेव्हा ज्या पद्धतीने शरद पवार किंवा डाव्या विचाराचे लोक किंवा वामपंथी लोकं ज्या पद्धतीने मीडिया वापरू शकतात, हँडल करू शकतात, ज्या पद्धतीने तुम्ही गृहमंत्री असताना तुमच्या देखरेखीत मराठ्यांवर लाठीचार्ज होतो आणि त्याचं श्रेयसुद्धा तुम्ही जर का बारामतीला देताय. म्हणजे तुमचं गृहमंत्रीपद तुमच्याजवळ असताना सुद्धा तुमचं जर का गृह खातं बारामती वापरू शकते. याचा अर्थ ते तुमच्यापेक्षा श्रेष्ठ आहेत. तुम्ही पाय धुवायला पाहिजेत पवार साहेबाचे आणि रोज असं आचमन करायला पाहिजे त्या मानानं. तुमच्या हातात सत्ता आहे. तुम्ही मीडिया मॅनेज करू शकले नाही एस-टी आंदोलनाच्या वेळेस. परिवहन महामंडळाच्या आंदोलनाच्या वेळेस तुम्ही मीडिया मॅनेज करू शकले नाही. तुम्ही ते आंदोलन मोठं करू शकले नाही. इतकी लोकं, इतके एस-टी कर्मचारी मेले. त्याचं राजकारण तुम्हाला करता आलं नाही. नाही आम्हाला असं नीच राजकारण जमत नाही. आम्हाला फक्त फोडाफोडीचं घाणेरडं राजकारण जमतं. मग जर तुम्हाला हे राजकारण जमत नाही, तर मग तुम्हाला आम्ही अभ्यासू, राजनीतिज्ञ वगैरे का म्हणायचं? चाणक्य वगैरे का म्हणायचं? तुमचे चेले चपाटे म्हणतात म्हणून. एस-टी आंदोलनाच्या वेळेस सुद्धा तुम्ही हे करू शकला असतात ना. एस-टी आंदोलनाच्या वेळेस सुद्धा तुम्ही ह्यांना वेठीस धरू शकला असता ना महाविकास आघाडीला. तुम्ही त्याच्यात अपयशी ठरलात. तुमच्या वेळेस महामंडळाचं आंदोलन होतं, एस-टी महामंडळाचं. यावेळेस मराठा आंदोलन आहे. असं आवश्यक नाही की फक्त हे आंदोलन फक्त भाजपाच्याच काळात होतात. ठीक आहे, मराठा आंदोलन फक्त भाजपाच्या काळात होते, हे मान्य आहे. पण मराठा आंदोलन भाजपाच्या काळात होतं याचा अर्थ तुम्ही त्यांच्यावर लाठीचार्ज करून त्यांची टाळकी फोडावी असा होत नाही ना. ज्या पद्धतीने तुम्ही इतरांना गोंजारता, ज्या पद्धतीने तुम्ही इतरांचे लाड पुरवता,
ज्या पद्धतीने कोरेगाव भीमाच्या वेळेस तुमची भूमिका होती, गोंजारायची, लाड करायची, तशी भूमिका तुम्ही ह्या वेळेस न दाखवली असती तर काय बिघडलं असतं? 13 छर्रे मारले तुम्ही एका पोराला. 13 छर्रे. त्याच्यातले अजूनही त्याच्या बॉडीतच आहेत. असं कुठलंही आंदोलन चिरडण्याची पद्धत आहे. शरद पवार साहेबांनी सुद्धा अशाच पद्धतीची आंदोलन चिरडलेली आहेत. या समाजावर त्या मावळला गोळीबार केलाय, त्या गोवारी समाजावर गोळीबार केलाय, लाठीचार्ज केलाय वगैरे, वगैरे, वगैरे आपल्याला बघायला मिळते. त्या काळामध्ये समाज माध्यमं इतकी प्रभावी होती का? आज रोजी कोणाच्याही हातात सत्ता असली तरी तो अशा पद्धतीनं कुठलं आंदोलन चिरडू शकत नाही. कारण आज समाज माध्यम प्रभावी झालेलं आहे, समाज माध्यम पॉवरफुल झालेलं आहे. या सगळ्या गोष्टींचा सारासार विचार करून आपण ते आंदोलन कशा पद्धतीनं हाताळलं पाहिजे होतं. जरांगे पाटलाला हिरो केलंय, जरांगे पाटलाच्या मागे पाठबळ आहे, जरांगे पाटलाच्या मागे पैसा आहे, तो बारामतीचा नाही. जरांगे पाटलांना हिरो केलंय तुमच्या लाठीचार्जने. तुम्ही कितीही घोंगळं झटकलं, तुम्ही कितीही नाकारलं, तरी हे काळ्या दगडावरची रेष आहे. जर त्या दिवशी तिथे लाठीचार्ज झाला नसता, तर आज ही परिस्थिती उद्भवली नसती. तुम्ही त्या आंदोलनाला खतपाणी घातलंय, तुम्ही ते आंदोलन मोठं केलंय, तुम्ही आगीत तेल टाकण्याचं काम केलंय, हे तुम्हाला मान्यच करावं लागेल. दुर्दैवाची गोष्ट अशी आहे, की जेव्हा आम्ही एखाद्या व्यक्तीची प्रतिमा खूप जास्त आमच्या डोळ्यापुढे मोठी करून घेतो, जेव्हा आम्ही व्यक्तिपूजक बनतो, तेव्हा आम्हाला प्रत्येक गोष्ट त्याची गोड वाटायला लागते, चांगली वाटायला लागते. मग त्याने केलेली ही जी पापं आहेत, मराठा सेवा संघाला खतपाणी घालणे असो, मराठा सेवा संघाच्या अध्यक्षावर जेव्हा कारवाया झाल्या, जेव्हा अँटी करप्शनची कारवाई झाली, तेव्हा त्याचीसुद्धा थोडी माहिती काढा. तेव्हा त्यांच्या जमानती कोणी घेतल्या, तेव्हा कोणाचं राज्य होतं. आणि 2017 मध्ये मी जे म्हटलं, जे कॉम्प्रोमाइज तुम्ही केलं आणि स्वतः जाऊन तिथं बसले, त्या 2017 मध्ये या 72 लोकांना ज्यांनी भांडारकर फोडलं, त्यांना निर्दोष मुक्त करण्यात आलं, निर्दोष. आर आबांनी त्यांना अडकून ठेवलं होतं 2014 पर्यंत आणि तुमची सत्ता आल्याच्या 3 वर्षाच्या आत त्या भांडारकर फोडणाऱ्यांना निर्दोष तुम्ही सोडलं आणि कोर्टाचं त्याच्यावर काय वर्डिक्ट होतं, की तुम्ही पुरेसे पुरावे देऊ शकले नाहीत. पुरेसे पुरावे देऊ शकले नाहीत याचा अर्थ काय? तुम्ही मॅनेज झालात रे. तुम्ही मॅनेज झाला, कुठेतरी तुमचं काहीतरी कॉम्प्रोमाइज झालं. मग तुम्ही ते गुन्हे मागे घेतले. नंतर मग तुम्ही जिजाऊ सृष्टीला गेला. मग तिथे तुम्ही व्यासपीठावर जाऊन बसला. काय देवाणघेवाण झाली तुमच्यामध्ये? काय तुमचं ठरलं होतं? तुम्ही लोकांना वेड्यात काढा. आमच्यासारख्यांना नाही काढू शकत तुम्ही. नेमकं ज्या वर्षी निर्दोष मुक्तता होते, नेमकं त्याच वर्षी तुमचं मराठा सेवा संघासोबत सूतक जुळतं. आणि त्यानंतर परत मराठा सेवा संघ त्याच्या मूळ पदावर येतो, पालू पदावर येतो. परत तुमच्यावर टीका करायला लागतो. मग परत तुमच्या लक्षात येतं, की नाही यार ह्यांना गोंजारून चालणार नाही. चला दुसऱ्याकडे आपण दुसऱ्यांना गोंजारू. दुसरं फोडाफोडीचं राजकारण सुरू करू. अशा पद्धतीनं लोकांच्या डोळ्यामध्ये धूळफेक करणं बंद करा. जरांगे पाटलाचं भांडारकरच्या आंदोलनासोबत संबंध होता का? तर प्रत्यक्ष संबंध होता का? तर अजिबात नाही. तसा कुठलाही पुरावा कोणीही आतापर्यंत देऊ शकलेला नाही. तर नव्हता याचे पुरावे मात्र मी दिलेले आहेत. अप्रत्यक्ष संबंध होता का? तर अप्रत्यक्ष मराठवाडा विदर्भातल्या जवळपास 70% मराठ्यांचा अप्रत्यक्ष संबंध होता. कारण की त्यावेळी त्या पद्धतीचा प्रचार प्रसार झालेला होता आणि त्या प्रचार प्रसाराला खतपाणी घालणारं भाजपाच होतं, हे मी छाती ठोकून सांगतो. त्यामुळे तुम्ही जे आज हे आरोप लावताय त्याला काहीही तथ्य नाही, ते तथ्यहीन आरोप आहेत. तुम्हाला जर इतकं वाटत होतं तर 2017 मध्ये तुमच्या कारकिर्दीमध्ये त्या 72 जणांची निर्दोष मुक्तता व्हायलाच नको होती. हे तुमचं अपयश आहे. जर ते निर्दोष आहेत याचा अर्थ भांडारकर फुटलंच नाही. याचा अर्थ त्यांनी काही गुन्हा केलाच नाही. जर काही गुन्हा केलाच नाही आणि हे जर का तुमच्या राज्यामध्ये सिद्ध झालंय, तर आज तुम्ही जरांगे पाटलाच्या डोक्यावर ते खापरं कशी काय फोडू शकता? याचं थोडंसं आपण लॉजिक लावलं पाहिजे. याचा थोडासा आपण तर्क लावला पाहिजे. माझी भूमिका पटत असेल तर सहकार्य असू द्या. धन्यवाद. जय श्रीराम. हर हर महादेव.